महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये सातारा जिल्ह्यातील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मी सध्या हसनगावमध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या रस्त्यावरील याच गावातील 5 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। या मृत्यूमध्ये सर्व गाव आणि रस्त्यावरचे राहणारे हे मंडळी असताना आपल्याला पाहायला मिळतात। हे मित्रमंडळी देखील होती आणि कालपर्यंत एकत्र हसणारी बोलणारी आणि अचानक यांच्यावर काळाचा पडद्याआड गेल्यामुळे गावात आक्रोशाचं वातावरण निर्माण झालं आहे। अपघात इतका भीषण होता की थेट स्कॉर्पिओ ही 1200 फूट दरीत कोसळली आणि या गावामध्ये शोककळा पसरली आहे। या घटनेनंतर गावात हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांचा आक्रोश आणि डोळ्यात अश्रू घेऊन उभे असलेले ग्रामस्थ प्रत्येकाचं मन सुन्न करणारी घटना घडली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या अपघातामध्ये ज्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या घरातील कुटुंबीय आपल्यासोबत आहेत। काका काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी घटना घडली, आपला मुलगा त्यामध्ये होता, काय सांगाल? मुले आमची फिरण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी इथून निघाले होते। त्यांना आम्ही सांगितलं की त्या एरियात बाबा जाऊ नका, एरिया म्हणजे चांगला नाही, रस्ते घाट सेक्शन आहे, तरी पण ते गेले। मग मला विचारलं नाही जाताना, मी कामागे निघून गेल्यामुळे मला विचारलं नाही। त्याची आईनंतर आली, ती म्हणली, आईनं गाडीत उतरवते त्याची म्हणली मग मी त्याची घे जाऊ नकोस बाळा, तरी त्यानं काही ऐकलं नाही। म्हणलं मग मी तू ग बस, आम्ही फिरायला चाललो आहे, तू काही गाडीवर लावू नकोस। तो ते गेले, शुक्रवारी संध्याकाळी गेलेस, पाठी सकाळची ते उतरले शनिवारी। दिवसभर समुद्रावरती खेळले बिळले, त्यांनी स्टेटस वगैरे सगळे टाकलेले मुलांचे। म्हणले आम्ही जेवतोय, मच्छी बिच्छी काय केलं असं मी सांगत होते त्या मम्मीला। नंतर त्यांनी संध्याकाळी परत मला 7 वाजता, मी परत कामाला चाललो, 7 वाजता कामाला तर त्यांनी मला बोलला की मला फोन आला 7:20च्या दरम्यान, 7:20च्या दरम्यान, की पप्पा आम्ही येतोय, संध्याकाळी 10 वाजता बसणार आहे। मी म्हटलं अरे येताना व्यवस्थित या, येऊ नका, घाट सेक्शन जरा रस्ते वगैरे खराब आहेत, येऊ नका। तरी म्हणलं ना आम्ही येणार आहे। म्हणलं ठीक आहे बाबा या मग ठीक। नंतर त्यांनी ते रात्री 10 वाजता जेवण खाऊन करून ते निघाल्यानंतर ते रविवारी सकाळी मी परत घरी आलो। मुलगा घरी अजून आला नाही, मी दिवसभर चिंता करत होतो। मी दिवसभर माझ्या मन लागत नव्हतं, मी दिवसभर सारखं फोन करत होतो, सारखे दिवसभर 50-60 फोन मी त्या केला असतील। फोन बेल वाजत होती पण ते उचलत नव्हता। नंतर मी काहीतरी माझ्या मनात येणार हेच होय ना, मग संध्याकाळी 7 वाजता मी जाताना परत फोन केला माझ्या मुलाला, मोठ्या माझ्या भावाला, मुंबई रस्त्याला फोन केला। त्यांनी भाचीला माझ्या फोन केला की अरे असं आपली पोरं आम्ही घरी आले नाहीत। त्यांनी मग तिथून पुढं आम्ही सुरुवात चालूच केली चेकिंग करायला। मग इथून पुढे मी संध्याकाळी कामाला गेलो, मी तिथं अजिंक्यतारा हॉस्पिटलमध्ये काम करतो सिक्युरिटीचं। तिथले डॉक्टरांनी मला, थोरा सरांनी पण सहकार्य केलं आणि सगळे ट्रॅकवरती सगळं सगळीकडे पोलीस स्टेशनला सारखे फोन लावून राहते 1-2 वाजेपर्यंत आम्ही ते बघत होतो। नंतर माहीत पडलं की गाडी इथून गेलेली आहे। मग आम्ही तिथून पुढं मग मला एकदम बायाखाली जमीन सरकली आणि मला काय एकदम माझा बीपी वाढलं, मग मला एकदम हे वाढलं, मला त्रास झाला, एकदम अति त्रास झाला। पहिलीच माझी एन्जिओप्लास्टी झालेली आहे, मला त्रास झाल्यामुळे मी एकदम अस्तित्व झालो। तुमच्या मुलाबरोबर या गावातील देखील 4 जण आमच्या शेजारचा मुलगा, तो पण मुलगा एकदम एकुलता एक आहे, त्याचे पण आईले भरपूर कष्ट करते आहे, ते पण त्याचं पण हे असं तो पण संगती होता। बाकीचे 4-5 ते सगळे एकुलते एक आहेत। त्यांनी सगळे मित्र, एकदम लहानपणचे मित्र, लहानपासून एकत्र वाढलेले असल्यामुळे ते एकत्र खेळत होते, एकत्र बागडत होते। पण ते त्यांनी एकत्रच प्लॅन केला जायचा, ते सगळी गेले आणि त्यांचे दुसरे बाहेरचे 2 मित्र कुठले होते ते होते, असे मिळून 8 जण होते। त्यामुळे ती गाडी ज्यांच्या मित्रांची कोणती होती ती गाडी आम्हाला माहीत पण नव्हती कुठनं आणली, काय आणली। मुलगाचं स्वप्न काय होतं? मुलाचं आमचं गव्हर्नमेंट जॉब करायचा, पोलीस भरतीला 2-3 वेळा ट्राय केली, 2 मार्काचे फेल झाला, आर्मीला 2 पॉईंटसाठी फेल झाला, मेडिकलमध्ये काढल्यामुळं। तर स्वप्न ते एकच होतं, मी म्हणलं हरू नकोस, जित ठेव, होईल। काय मुलाचं नाव होतं तुमच्या? लोखंडे। माझा जो मुलगा, आमचा चुलत भावाचा मुलगा, ते सुहास जितेंद्र लोखंडे। आणि ती दुसरी 2 मुलं आहेत, ती अनिल महेश साळुंके आणि महेश पवार, आणि आदित्य कंसात विक्की साळुंके। मोठ्या प्रमाणावर दुःखाचा तुमच्या काका काय सांगाल? काय मागणी होती? आंबेनळी घाटात कायम या अशा घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र यावर प्रशासन कुठलीही दखल घेत नाही, काय मागणी? हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ह्या मुलांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। संरक्षक कठाडा किंवा भिंत असते तर ह्या मुलांवर ही परिस्थितीच, म्हणजे अपघाताची परिस्थितीच मुलांसाठी निर्माण झाली नसती। तर ह्याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे। जर संरक्षक भिंत असते तर हा प्रसंग मुलांवर ओढवलाच नसता, आणि ह्या प्रसंगातून त्यांच्या आईवडिलांना सावरणं कधीही ते सावरू शकत नाही, अशी परिस्थिती। एकुलता एक मुलगा, शिक्षण, पोलीस भरतीसाठी, आर्मीसाठी प्रयत्न करणारी ही मुलं खेळकर, आणि त्यांच्यावरती असा अचानक काळाने घाला घातला
तर शासनाने ह्यांना अशी आर्थिक मदत जाहीर करावी हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या आसगाव या गावावर मोठी शोककळा पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर या अपघातामध्ये या गावातील 5 जण आणि सातारा जिल्ह्यातील जे 3 जण आहेत त्यांचा देखील एकूण 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबाचा आधार असलेली ह्या मुलांचा मृत्यू झाल्यामुळं कुटुंबामध्ये हळहळ देखील व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रशासनानं आंबेनळी घाटामध्ये असलेल्या संरक्षण भिंती बांधण्यात याव्या, संरक्षण कठडे बांधण्यात यावे अशी मागणी देखील गावकऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, आसगाव, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.